हरि ओम. नृसिंह जयंतीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊयात एक वैशिष्ट्यपूर्ण असलेली नृसिंहाची मूर्ती, जिचं मंदिर कोकण प्रांतामध्ये आहे. सर्वांना तर आपल्या ठाऊकच आहे की भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेला नरसिंह हा हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठीच खांबामधून प्रगटला. हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या धारधार नखांच्या साह्याने फाडून त्याची आतडी बाहेर काढणारा असा हा नरसिंह, म्हणून याला विदरण नरसिंह असंही म्हटलं जातं. बेलूर, हळेबीड इथे जी मंदिरं आहेत त्या मंदिरांवर सुद्धा या विदरण नरसिंहाची आकर्षक मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. या विदरण नरसिंहाशिवाय खांबातून बाहेर पडणारा स्थौण नरसिंह, नुसता उभा असलेला केवल नरसिंह, लक्ष्मीला आपल्या डाव्या अंकावर घेऊन बसलेला लक्ष्मी नरसिंह असे नरसिंहाच्या मूर्तीचे विविध प्रकार आहेत. याच प्रकारामध्ये मांडी घालून बसलेला आणि पायाला योगपट्ट बांधलेला असा हा नरसिंह, ज्याला योग नरसिंहाची मूर्ती असं म्हटलं जातं, त्याविषयी. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण प्रांत, गर्दीपासून काहीसा दूर, दाट झाडी आणि अशाच एका परिसरामध्ये ही योग नरसिंहाची मूर्ती आपल्याला आढळते. मुळातच कोकणामध्ये नरसिंहाची अशी फारशी स्वतंत्र मंदिरं नाहीत आणि मूर्तीसुद्धा तशा क्वचितच पाहायला मिळतात. त्यातच पण हे एक वैशिष्ट्य मंदिर मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मावळंगे माखजन या गावात अतिशय सुंदर असं नरसिंहाचं मंदिर गर्द झाडीत वसलेलं आहे. हे मावळंग गाव जे आहे ना, ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांचं हे गाव. तसंच रियासतकार सरदेसाई हे सुद्धा या मावळंगे गावचेच. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजीक असलेल्या तुरळ या गावातून इथं जाण्यासाठी फाटा आहे. तुरळ, धामापूर, मावळंगे असा रस्ता आहे आणि हाच रस्ता पुढे माखजनला जातो. आता जाणून घेऊयात या मंदिराविषयीची कथा. असं सांगितलं जातं की श्री नृसिंह भट हे कौशिक गोत्री ब्राह्मण कोकणात आले. नृसिंहाने दृष्टांत दिल्यानुसार ते इथेच स्थायिक झाले. त्यांचे नातू दुसरे नृसिंह भट यांना कोल्हापूरच्या शिलाहार राजा विजयार्क कडून संगमेश्वर हे गाव इनाम म्हणून मिळालं. पुढे नृसिंह भटांचा मुलगा कृष्णाजी यानं मावळंगे गावाचा भाग इनाम म्हणून मिळवला. त्यानंच हे नरसिंहाचं मंदिर बांधलं असं सांगितलं जातं. नरसिंह भट यांचा मुलगा गोविंद भट यांना नरसिंहाने दृष्टांत देऊन सांगितलं की तू पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंगपूर इथं जाऊन तुझी साधना कर. त्यानुसार गोविंद भट नीरा नरसिंगपूरला 15 वर्ष राहिले आणि तिथं त्यांनी नरसिंहाची उपासना केली. त्यांना देव प्रसन्न झाले आणि तू परत मावळंगे इथेच जाऊन राहा असं त्यांना सांगण्यात आलं. तुला आयुष्यात कसलीही कमतरता पडणार नाही असा आशीर्वादही दिला. अर्थातच देवाच्या आदेशावरून गोविंद भट मावळंगेला येताना वाटेत कोल्हापूरला थांबले होते. तेव्हा तिथे शिलाहार राजा विजयार्क हा राज्य करत होता. राजानं त्यावेळेला त्यांना संगमेश्वर आणि मावळंगे ही गावं इनाम म्हणून दिली. याच कुटुंबातील व्यक्तीला पुढे यादवांचा राजा सिंघण याने या भागाचं सरदेसाई पद बहाल केलं. गाभाऱ्यातील नरसिंहाची मूर्ती अतिशय देखणी आणि आकर्षक अशी आहे. पायाला योगपट्ट बांधलेल्या स्थितीत नृसिंह बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी देवी विराजमान झालेली आहे. नृसिंहाच्या उजव्या खालच्या हातात कमंडलू असून वरच्या हातात चक्र आहे. वरच्या डाव्या हातात शंख धरलेला असून डाव्या खालच्या हातानं लक्ष्मीला आलिंगन दिलेलं दिसतं. अतिशय मोहक अशी ही मूर्ती आहे.
मूर्तीच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले असून दशावतारांचा क्रम उजवीकडून डावीकडे असा कोरलेला पाहायला मिळतो. दशावतारातील सुंदर बाब अशी की मत्स्य आणि कूर्म अवतार हे मानवी रूपात दाखवलेत. देवाला करंड मुकुट दाखवला असून त्याच्यावर नागाचा फणा देखील कोरलेला आहे. इतकी सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण नृसिंहाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथं आल्यावर चहूबाजूंनी असलेली गर्द झाडी, मंदिरापर्यंत उतरणारी जांभ्या दगडाची पाखाडी आणि त्यात असलेलं हे मनोरम मंदिर पाहून खरं तर इथून पायच निघत नाही. मंदिराचा सध्या थोडा जीर्णोद्धार केलेला आहे, तरी सुद्धा मूळ गाभारा आणि त्याचा जो दरवाजा आहे हा अजूनही तसाच जतन केलेला आहे. हे सुंदर मंदिर कधीतरी आवर्जून मुद्दामून वाकडी वाट करून जाऊन पाहायलाच हवं, असंच हे आहे. नरहरी शामराज की जय हो.